मित्रांनो, आपण आज नवीन चॅप्टर शिकणार. चॅप्टरचं नाव आहे डिफरन्शियल इक्वेशन. ॲक्च्युली डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय? डेरिव्हेटिव्हचं जे इक्वेशन आहे त्याला आपण डिफरन्शियल इक्वेशन म्हणतो. बट डिफरन्शियल इक्वेशन शिकण्याच्या अगोदर आपल्याला काही गोष्टी क्लिअरली माहीत असणार पाहिजे. कारण डिफरन्शियल इक्वेशन हा 12 मार्काचा बीट आहे. ठीक आहे, हे मेन MSBTला किती मार्कला येतो? 12 मार्कला येतो. त्यातला जे 2 मार्काचा बीट आहे ना, 2 मार्काचा, तो म्हणजे ऑर्डर आणि डिग्रीचा होता. म्हणजे फाइंड द ऑर्डर अँड डिग्री ऑफ ए गिवन डिफरन्शियल इक्वेशन. पहिली गोष्ट क्लिअर की डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय? की जे डेरिव्हेटिव्हचं इक्वेशन आहे त्याला आपण डिफरन्शियल इक्वेशन म्हणणार. जे डेरिव्हेटिव्हचं जे इक्वेशन आहे त्याला काय म्हणणार? डिफरन्शियल इक्वेशन. मग आता प्रश्न असा आहे की हे जे ऑर्डर अँड डिग्री म्हणतोय मी, ते ऑर्डर अँड डिग्री काय? ते करण्याच्या अगोदर आपण एक काही बेसिक गोष्टी शिकू. त्याच्यानंतर तुम्हाला आयडिया येऊन जाईल की ॲक्च्युली ऑर्डर आणि डेरिव्हेटिव्ह डिग्री म्हणजे काय. जर समजा एखादा फंक्शन असेल, सिंपल एक्झाम्पल घेतो मी, जास्त काय अवघड येणार नाही. y इज इक्वल टू समथिंग, मी काय घेतलं? x² एक फंक्शन घेतलं. ठीक आहे, आणि या फंक्शनला मी डिफरन्शिएट केलं. डिफरन्शिएट अबोव इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू x. ठीक आहे, तर काय रे y चा डेरिव्हेटिव्ह कसं करतो? d/dx ऑफ कुणाचा? y इज इक्वल टू d/dx ऑफ काय रे? x². मग y चा डेरिव्हेटिव्ह काय येतो? dy/dx इज इक्वल टू x² चा डेरिव्हेटिव्ह काय रे? पॉवर पुढं. ठीक आहे, आणि पॉवर 1 न कमी, म्हणजे की डायरेक्टली लिहिणार आहे. म्हणजे dy/dx व्हॅल्यू किती आली? 2x. जर समजा ह्याच फंक्शनला मी आणखीन एकदा डेरिव्हेटिव्ह घेतलं, याच फंक्शनचा आणखीन एकदा डेरिव्हेटिव्ह घेतला, म्हणजे डिफरन्शिएट अबोव इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू x. तर काय लिहिले? d/dx ऑफ कुणाचा? dy/dx इज इक्वल टू d/dx ऑफ काय रे? 2x. मी दोन्ही साईडला d/dx ऑपरेटर अप्लाय केलं. ठीक आहे, मग काय लिहितं? d2y/dx² इज इक्वल टू, जर समजा कॉन्स्टंट इंटू व्हेरिएबल असेल तर काय करतो? कॉन्स्टंट ॲज इट इज ठेवतो आणि फक्त व्हेरिएबलचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे x चा डेरिव्हेटिव्ह काय रे? 1. म्हणजे d2y/dx² ची व्हॅल्यू किती आली? 2. करेक्ट आहे. जर समजा मी आणखीन एकदा डेरिव्हेटिव्ह घेतला, डिफरन्शिएट अबोव इक्वेशन रिस्पेक्ट टू x, तर काय रे? d/dx ऑफ काय रे? लेफ्ट साइडला d2y/dx² अँड d/dx ऑफ किती? 2. मग इथं काय रे? d3y/dx³ इज इक्वल टू 0. सर इतर आम्हाला डेरिव्हेटिव्ह येतात, तुम्ही एवढं काय मला सांगायची गरज नाही. ठीक आहे, बट मला नेमका मुद्दा काय सांगायचा ते सांगतो. नीट लक्षात द्या की इथं जेव्हा एखाद्या फंक्शनचा एकदा डेरिव्हेटिव्ह काढतो त्याला म्हणतो आपण फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. किती डेरिव्हेटिव्ह? फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. त्याच फंक्शनचा जर समजा 2दा डेरिव्हेटिव्ह काढला तर त्याला म्हणतो सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. आणि त्याच फंक्शनचा म्हणजे वायचाच जर 3 टाइम्स डेरिव्हेटिव्ह काढला त्याला म्हणायचं थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. म्हणजे ऑर्डर म्हणजे काय तर तुमच्या लक्षात येईल की वायचा किती वेळेस डेरिव्हेटिव्ह काढलाय, वायचा किती वेळेस डेरिव्हेटिव्ह काढलाय हे सांगणं म्हणजे ऑर्डर सांगणं. कळतंय? मग इथे चेक करा, ह्या फंक्शन मध्ये इथे जे पहिला जे बीट आहे इथं कितीदा डेरिव्हेटिव्ह काढला रे वायचा? एकदा, म्हणजे आपण फर्स्ट ऑर्डर म्हणतोय. इथे चेक करा, इथे कितीदा काढला रे आपण? 2दा. पहिलं काय म्हणायचं? सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. आणि इथे 3दा काढलाय म्हणून त्याला काय म्हणायचं? थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. कळतंय? इथपर्यंत कोणा काय अडचण आहे? नाही. ऍक्च्युली आपण जेव्हा ऑर्डर आणि डिग्री बघणार तेव्हा आणखी मी तुम्हाला डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर करेन. आता मेन प्रश्न येतो की डिग्री म्हणजे काय? तर ऍक्च्युली आपण मला वाटतं फर्स्ट सेमिस्टरला पार्शियल फ्रॅक्शन नावाचा एक चॅप्टर होता, राईट? त्याच्यामध्ये आपण डिग्री हा कॉन्सेप्ट किंवा शब्द ऐकला होता. तर तिथं डिग्री म्हणजे काय सांगितलं होतं रे? की जर समजा एखादं इक्वेशन असेल, त्या इक्वेशनमध्ये व्हेरिएबलचा जो काही हायएस्ट पॉवर असेल त्याला काय म्हणलं होतं आपण? डिग्री म्हणलं होतं. जसं की एक्झाम्पल सांगतो, समजा तो कंडिशन, तो इक्वेशन कसं असायला पाहिजे? लिनियर असायला पाहिजे. तर हा लिनियर इक्वेशन लिहितो x² + 3x + 4 इज इक्वल टू 0. हे एक इक्वेशन आहे आणि तुम्ही याला जनरली क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणता. बट याची डिग्री किती आहे रे? इथे जर डिग्री बघितला तर इथे चेक करतो व्हेरिएबल कोण आहे रे? x. x चा हायएस्ट पॉवर किती आहे? 2. तर ह्या 2 ला आपण काय म्हणतो? या इक्वेशनची डिग्री म्हणतो. या इक्वेशनची काय म्हणतो? डिग्री.
करेक्ट आहे. जर समजा आणखीन एखादं इक्वेशन लिहिलं असतं मी, समजा असं लिहिलं असतं एक्स क्यूब प्लस 4x स्क्वेअर मायनस 3x प्लस 8 इज इक्वल टू 0. या इक्वेशन मध्ये व्हेरिएबल कोण आहे? एक्स आहे. त्या व्हेरिएबलचा हायेस्ट पॉवर कोण आहे? तर इथं कोण आहे रे? 3 आहे. मी पॉवर म्हणतोय, कोएफिशिएंट नाही. ठीक आहे, पॉवर चेक करायचा. हायेस्ट पॉवर किती आहे रे? 3. तर या 3 ला या इक्वेशनची काय म्हणतो आपण? डिग्री असं म्हणतो. राईट आहे. ठीक आहे. हो सर, सगळ्या गोष्टी खऱ्यात, बट आपण शिकतोय डिफरन्शियल इक्वेशन. आता जे काही आपण डिफरन्शियल इक्वेशन बनवायला पण शिकणार, ठीक आहे, त्याला पुन्हा सॉल्व्ह करायला बी शिकणार. तर ऍक्च्युली डेरिव्हेटिव्हचं जे इक्वेशन असेल त्या डेरिव्हेटिव्हच्या इक्वेशनला काय म्हणायचं? तर डिफरन्शियल इक्वेशन, डेरिव्हेटिव्हचं इक्वेशन. मग कधी कधी असं येऊ शकतं, समजा एखादं इक्वेशन असेल d2y बाय dx स्क्वेअर मायनस 3dy बाय dx चा स्क्वेअर मायनस 4y इज इक्वल टू 0. चेक करा, हे जे इन द फॉर्म ऑफ डेरिव्हेटिव्हचं इक्वेशन आहे, तर ह्याला काय म्हणायचं? डिफरन्शियल इक्वेशन. ह्याला काय म्हणायचं? डिफरन्शियल इक्वेशन. ह्या डिफरन्शियल इक्वेशनची तुम्हाला काय सांगता आली पाहिजे? ऑर्डर सांगता आली पाहिजे आणि काय सांगता आली पाहिजे? डिग्री सांगता आली पाहिजे. कळलं? तर आता ऑर्डर काय आणि डिग्री काय एखाद्या डिफरन्शियल इक्वेशनची ते मी समजून सांगतो. चेक करा. एखाद्या इक्वेशन मध्ये y चा मॅक्सिमम किती वेळेस डेरिव्हेटिव्ह काढलाय, मॅक्सिमम किती वेळेस डेरिव्हेटिव्ह काढलाय हे सांगणं म्हणजे इथं ऑर्डर आहे. कळलं? म्हणजे या इक्वेशन मध्ये हे जे काय मी रेक्टँगल मध्ये लिहितोय हे डिफरन्शियल इक्वेशन आहे. त्या डिफरन्शियल इक्वेशन मध्ये y चा मॅक्सिमम किती वेळेस डेरिव्हेटिव्ह काढणार आहे? तर इथे चेक करा, 2दा. आता काही जण म्हणतील सर ह्याच्याकडून म्हणताय का? हे जे पॉवर आहे, हे पॉवर म्हणजे किती डेरिव्हेटिव्ह काढलाय आहे का? नाही. इथे y चा एकदा डेरिव्हेटिव्ह काढलाय, इथे y चा किती डेरिव्हेटिव्ह काढलाय? 2दा. म्हणजे ऑर्डर काय होईल रे? 2. ठीक आहे. आणि डिग्री चेक करायचं. आता डिग्री म्हणजे काय? हायेस्ट पॉवर. बरं कोणाचा? तर ज्याची ऑर्डर घेतली त्याचाच. मी मजाकमध्ये सांगतो, तुम्ही नीट लक्ष द्या त्या गोष्टी. ठीक आहे. जर समजा एखाद्या हॉटेलमध्ये गेलो आणि ऑर्डर जर आपण दिली असेल तर बिल कुणाला येईल रे? आपल्यालाच येईल. सेम वेनी जर समजा ऑर्डर जर ह्याची घेतला असेल तर ह्याचाच पॉवर चेक करायचा, हायेस्ट पॉवर किती आहे. याच अशा जर समजा आणखी एखादी टर्म येऊ शकते. ठीक आहे, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हची काय रे? आणखी एखादी टर्म येऊ शकते, त्याचा पॉवर चेक करा. पॉवर किती आहे? इथं काहीच नाही, म्हणजे किती आहे रे पॉवर? 1. त्याची डिग्री किती येईल? 1. कळतंय? इथपर्यंत कोणाला काय अडचण नाही. ठीक आहे. असं मी कितीही बोललो आणि काही केलं तरी काय होणार आहे? तुम्हाला त्या गोष्टी कळणारच नाही. त्यासाठी काय करू? एक्झॅक्टली प्रॉब्लेम करू आणि त्या म्हणजे बघू ते आपण की ऑर्डर आणि डिग्री किती येते. फक्त कंडिशन लक्षात ठेवा की जर समजा तुम्हाला एखाद्या इक्वेशनची ऑर्डर किंवा डिग्री सांगायचं असेल तर तो इक्वेशन मध्ये काय असायला पाहिजे? लिनियर असायला पाहिजे. आता ऍक्च्युली लिनियर म्हणजे काय ते सांगतो. ठीक आहे. तर पहिली गोष्ट, त्या लिनियर बनता येत नाही, बट त्याला असं म्हणू शकतो की जो काही पॉवर आहे तो फ्रॅक्शन नसला पाहिजे किंवा रेशो नसला पाहिजे. कळलं? दुसरी गोष्ट, तो पॉवर निगेटिव्ह नसला पाहिजे. तो पॉवर निगेटिव्ह नसला पाहिजे तर आपण त्या डिफरन्शियल इक्वेशनचे ऑर्डर आणि डिग्री सांगू शकतो. ठीक आहे. तर पहिला प्रॉब्लेम घ्या. तर फाइंड ऑर्डर अँड डिग्री. फाइंड ऑर्डर अँड डिग्री. ठीक आहे. फाइंड ऑर्डर अँड डिग्री. फाइंड ऑर्डर अँड डिग्री फॉर ए फॉलोइंग डिफरन्शियल इक्वेशन. फॉर ए फॉलोइंग डिफरन्शियल इक्वेशन. ठीक आहे. चेक करा. तर पहिले इक्वेशन लिहतो आपण सिम्पली. जर समजा असं असेल 3 × dy बाय dx चा स्क्वेअर मायनस 4x × d2y बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू 6y. काही लिहू शकतो आपण. ठीक आहे. आता इथे चेक करा ऑर्डर किती आहे आणि डिग्री किती आहे. तर सगळ्यात महत्वाचं, डिग्री बघण्याच्या अगोदर काय बघायचं? ऑर्डर चेक करायचं. तर इथं ऑर्डर किती येईल रे? ऑर्डर इज इक्वल टू 2 आणि डिग्री किती आहे रे? डिग्री किती? 1. कळलं? इथपर्यंत काय अडचण नाही. चेक करा. नेक्स्ट. कळतंय? पक्का? काय अडचण नाही ना? चलो नेक्स्ट. जर समजा फाइंड द काय
order and degree for a following equation. Rho is equal to 1 plus काय रे dy by dx चा स्क्वेअर होल रेस टू 3/2 डिवायडेड बाय d2y by dx स्क्वेअर. ऍक्च्युली मी डायरेक्ट प्रॉब्लेम नाही केला पाहिजे होता, बट तुम्हाला लक्षात येईल म्हणून हे घेतलंय. मी तुम्हाला सांगितलं की जर समजा कुठल्याही इक्वेशनची ऑर्डर किंवा डिग्री सांगायचं असेल तर डिनॉमिनेटर मध्ये डिफरन्शियल डेरिव्हेटिव्ह नसायला पाहिजे. ठीक आहे, मग काय करायचं, इकडची टर्म काय करायची आधी इकडे लिहून घ्यायची. म्हणजे काय रे रो इंटू d2y बाय dx स्क्वेअर. ठीक आहे, इज इक्वल टू 1 प्लस काय रे dy बाय dx चा स्क्वेअर होल रेस टू 3/2. आणि तुम्हाला हे सांगितले की इक्वेशन मध्ये पॉवर रेशो मध्ये असायला पाहिजे का, नाही. मग इथे किती रे 1/2 म्हणजे काय येते स्क्वेअर रूट येते. तर काय लिहावं लागेल इथं स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. तसं असल्यानंतर आपल्याला ऑर्डर किंवा डिग्री सांगता येत नाही. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड कळतंय. मग इथं काय येईल चेक करा, मी रिपीट लिहितो. रो इन अ ब्रॅकेट d2y बाय dx स्क्वेअर ह्या सगळ्यांचा पॉवर किती रे 2 इज इक्वल टू 1 प्लस dy बाय dx. ठीक आहे, चा स्क्वेअर होल रेस टू 3/2 ह्या सगळ्यांचा पॉवर किती 2. पॉवरचा पॉवर काय येईल रे मल्टिप्लिकेशन मध्ये, तर हे 3/2 2 काय येईल मल्टिप्लिकेशन मध्ये, इथला 2 इथला 2 काय होईल कॅन्सल. तर फायनल इक्वेशन काय येईल चेक करा. रोचा सेपरेट स्क्वेअर लिहितो मी रो स्क्वेअर, कुणाला काय अडचण आहे का चेक करा नाही. आणि d2y बाय dx स्क्वेअरचा काय करतो सेपरेट स्क्वेअर लिहितो. इथे मग 1 प्लस dy बाय dx चा स्क्वेअर चा क्यूब. बरं आता चेक करा ऑर्डर किती रे, ऑर्डर किती आहे, ऑर्डर आहे 2 आणि डिग्री किती आहे, किती आहे रे 2च. चेक करा ऑर्डर किती आहे 2, कितीदा डेरिव्हेटिव्ह काढा मॅक्सिमम. हे dy बाय dx एकदा डेरिव्हेटिव्ह काढलेले, हे किती डेरिव्हेटिव्ह काढले रे दोनदा. एकदा डेरिव्हेटिव्ह काढणे जास्त वेळ असते का दोनदा डेरिव्हेटिव्ह काढणे जास्त वेळ असते, तर 2 वेळेस. तर ऑर्डर काय 2. त्याचाच डिग्री बघावं लागेल, त्याचाच पॉवर बघावं लागेल. इथे चेक करा सर ह्याला एक्सपांड करा की, पण ह्याला एक्सपांड करून काय भेटणार आहे का नाही. आपलं सगळं लक्ष कुणावर आहे सेकंड ऑर्डर. ठीक आहे, त्याचाच पॉवर चेक करायचं आहे. मग ह्याला काय म्हणायचं ऑर्डर 2 डिग्रीज ऑल्सो 2. कळलं. हां हे सिम्प्लिफिकेशन करावं लागेल तुम्हाला. ठीक आहे, बरं एक काम करू आधी काय करू अजून थोडे सोपे प्रॉब्लेम घेऊ म्हणजे तुम्हाला आणखीन क्लॅरिटी होऊन जाते. ठीक आहे, डायरेक्टली ॲडजस्टमेंटचा नको. ओके चल थांबा थोडंसं मग. ठीक आहे, तरी ते लक्षात मी असा प्रॉब्लेम लिहू शकतो. समजा d3y बाय dx क्यूब चा स्क्वेअर मायनस 4 इंटू d2y बाय dx स्क्वेअर चा 5th पॉवर मायनस x इंटू d3y बाय dx क्यूब चा क्यूब मायनस 4x इंटू y इंटू d3y बाय dx क्यूब चा 5th पॉवर आणि इज इक्वल टू 3 इंटू dy बाय dx चा समजा 7th पॉवर. मी घेताना थोडंसं हट्टाने घेतलं हे सगळ्या गोष्टी. ठीक आहे, आता चेक करा इथं मी घेतानाच प्रॉब्लेम थोडासा वेगळा घेतलाय. आता चेक करा इथं y चा मॅक्सिमम किती वेळेस डेरिव्हेटिव्ह काढलाय, y चा मॅक्सिमम किती वेळेस डेरिव्हेटिव्ह काढलाय. इथे चेक करा इथं 3 वेळेस डेरिव्हेटिव्ह काढलाय, इथं 2 वेळेस डेरिव्हेटिव्ह काढलाय, इथं 3 वेळेस काढलाय, इथं 3 वेळेस काढलाय, इथं एकच वेळेस काढलाय. म्हणजे सगळ्यात जास्त किती वेळेस काढलाय 3 वेळेस. म्हणजे ऑर्डर काय झाली रे ऑर्डर इज इक्वल टू 3. इथपण काय अडचण आहे का. आता प्रश्न आहे डिग्रीचा नीट लक्षात बरं का. मग चेक करायचं ज्याची ऑर्डर घेतली त्याचेच पॉवर चेक करायचे. आता सर इथे योगायोगाने काय सांगा ऑर्डर 3 चे 3 इतके आहेत 1 2 आणि 3. ह्या तिघात चेक करायचं हायएस्ट पॉवर कोण आहे 5 आहे. तर डिग्री काय असेल रे डिग्री काय असेल 5. कळतंय अवघड आहे का. आता कळायला सोपं होईल. जर सेम ऑर्डरचे जे 2-3 टर्म्स असतील त्याच्यामध्ये चेक करायचं हायएस्ट पॉवरवाली कोणती कळलं. तर त्या हायएस्ट पॉवरला काय म्हणायचं डिग्री ऑफ दॅट इक्वेशन.
कळते? ऑर्डर आणि डिग्री कळालं? चल लिहा मग. हा लई मोठी गोष्ट नाही इथे लगेच, आणि हे 2 मार्कला विचारतात बरं का. लई अवघड आहे का हा पार्ट? नाही. चल हा कंडिशन, पॉवर मध्ये रेशो नसायला पाहिजे आणि पॉवर निगेटिव्ह नसायला पाहिजे किंवा डिनॉमिनेटर मध्ये नसला पाहिजे. ठीक आहे. झालं. आता कधी कधी ना क्वेश्चन असा विचारतात, फाइंड द ऑर्डर अँड डिग्री फॉर अ गिवन इक्वेशन d2y बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू इन स्क्वेअर रूट ऑफ dy बाय dx प्लस 1 चा क्यूब. आता मला सांगा याच्यामध्ये तुम्ही ऑर्डर अँड डिग्री डायरेक्टली सांगू शकता का? नाही. का सांगू शकत नाही? स्क्वेअर रूट म्हणजे काय असतं तुम्हाला शिकवलंय मी. लॉ ऑफ इंडायसेस नुसार इन स्क्वेअर रूट ऑफ एक्स म्हणजे काय असतंय? एक्स चा 1/2 पॉवर असते. तर इथं काय येईल ते चेक करा. मी याला सिम्प्लिफाय करू लिहितो म्हणजे तुम्हाला कळेल असं. d2y बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू काय रे? dy बाय dx हा प्लस 1 हे आधीचा पॉवर 3 डिवायडेड बाय 2 रेशो मध्ये आला का? मग काय करावं लागेल रे? स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. मग इथे लिहावं लागेल तुम्हाला काय? स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. मग काय येईल रे? चेक करा. हा d2y बाय dx स्क्वेअर चा स्क्वेअर इज इक्वल टू काय रे? dy बाय dx प्लस 1 रेस टू 3/2 आधीचा आणि नंतर आपण काय केलंय? स्क्वेअरिंग केली. हा पॉवरचा पॉवर काय येते रे मल्टिप्लिकेशन मध्ये? 3/2 इंटू 2 काय कॅन्सल. म्हणजे काय येईल चेक करा. d2y बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू dy बाय dx प्लस 1 चा क्यूब. मला सांगा ह्याला क्यूब सोडवण्यात काय अर्थ आहे का? नाही. कारण इथं हायएस्ट सॉरी इथं राहिलं काय? इथं क्यूब सोडवण्यात काय अर्थ आहे का रे? नाही. का? कारण इथला ऑर्डर कुठे आहे आपली? इकडे. ह्याला एक्सपांड करण्यात अर्थ आहे, ह्याला एक्सपांड करण्यात काय अर्थ नाही. मग इथे लिहायचं डायरेक्टली. ऑर्डर किती येतं रे? ऑर्डर इज इक्वल टू 2, डिग्री इज इक्वल टू टच. ठीक आहे. मुलं अंदाजे लिहितात ऑर्डर आणि डिग्री. तर शक्यतो तसं करू नका. समजून घ्या, व्यवस्थित लिहा. तुम्ही समजून घ्याल अशी अपेक्षा. ठीक आहे. चलो ओके. झालं. चलो प्रॉब्लेम असे विचारतात इन अ स्क्वेअर रूट ऑफ d2y बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू इन अ क्यूब रूट ऑफ dy बाय dx प्लस 1. याच्यामध्ये काय करायचंय? ऑर्डर आणि डिग्री चेक करायचंय. आता तुम्हाला सगळ्यात महत्वाचं काय तर तुम्हाला ऑर्डर आणि डिग्री जर सांगायचं असेल, ऑर्डर आणि डिग्री सांगायचं असेल तर स्क्वेअर रूट क्यूब रूट चालते का तुम्हाला? नाही. मग तुम्हाला लॉ ऑफ इंडायसेस जर गोष्टी माहित असतील तर मी थोड्याशा गोष्टी लिहितो, चेक करा. नाही असेल तर मला नाही म्हणून सांगा. d2y बाय dx स्क्वेअर रेस टू इथं काय रे? इन स्क्वेअर रूट ऑफ म्हणजे 1/2 पॉवर आणि क्यूब रूट म्हणजे किती पॉवर असते रे? dy बाय dx प्लस 1 रेस टू 1/3. चलो आता लग रे. काही काही मुलं लई टॅलेंटेड असतात. स्क्वेअर रूट काढण्यासाठी स्क्वेअरिंग करतात आणि क्यूब रूट काढण्यासाठी क्यूबिंग करतात. स्क्वेअर रूट एकदा करतात, क्यूब एकदा करतात. काही काही पोट्टे काय करतात माहिती का? स्क्वेअर आणि क्यूब एकत्रच डायरेक्टली 6वा पॉवर घेतात. कळलं? आता तुम्ही तुमच्या मनावर स्टेप बाय स्टेप करायचं का डायरेक्टली करायचं? तर आपण स्टेप बाय स्टेप करू. आधी स्क्वेअरिंग करू, मग त्याच्यानंतर काय येईल ते बघू. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. स्क्वेअरिंग कशासाठी रे? स्क्वेअरिंग कशासाठी?
ह्या 1/2 ला कॅन्सल करण्यासाठी, म्हणजे काय, हे आधीचा जे d2y/dx² होता, ठीक आहे, ह्याचा पॉवर किती होता 1/2, याला कॅन्सल करण्यासाठी काय केलं आपण, स्क्वेअर केले, राईट आहे, ह्याला कॅन्सल करण्यासाठी काय केलंय, स्क्वेअर केलंय, म्हणजे काय रे dy/dx + 1⁻³ आणि याचा पॉवर किती रे 2. म्हणजे काय रे पॉवरच्या पॉवर मल्टिप्लिकेशन मध्ये 1/2 × 2 काय येईल रे कॅन्सल, आणि इथं काय येईल d2y/dx² = dy/dx + 1⁻²/3. पॉवरचा पॉवर मल्टिप्लिकेशन मध्ये 1/3 × 2 2/3. बट आता मला सांगा, आता ही आपल्याला ऑर्डर किंवा डिग्री सांगता येते का, नाही. इथं डिनॉमिनेटर मधलं 3 कॅन्सल करण्यासाठी काय करावं लागेल, 3 मल्टिप्लाय करावं लागेल. 3 मल्टिप्लाय करण्यासाठी काय करावं लागेल रे, क्यूबिंग ऑन बोथ साइड किंवा टेकिंग अ क्यूब ऑन बोथ साइड, असं करा. क्यूबिंग चांगलं वाटत नाही, ठीक आहे, टेकिंग ए क्यूब ऑन बोथ साइड, ठीक आहे. मग काय येईल बघा, d2y/dx² चा क्यूब = dy/dx + 1⁻²/3 चा क्यूब. पॉवरचा पॉवर काय होईल रे मल्टिप्लिकेशन मध्ये, फायनल आन्सर येईल d2y/dx² चा क्यूब = dy/dx + 1 चा स्क्वेअर. बरं, dy/dx चा स्क्वेअर सोडवण्यात काय अर्थ आहे का आपल्याला, नाही का, तर आपली ऑर्डर किती आहे रे 3, सॉरी आपली ऑर्डर किती आहे 2. हे जे काय एक्सपान्शन आहे त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे मला, मग ते एक्सपान्शन करायची गरज आहे का, नाही. मग डायरेक्टली यायची इथं ऑर्डर किती आहे रे, ऑर्डर इज 2 आणि डिग्री किती आहे 3. ऑर्डर आणि डिग्री कळायला थोडं चल लिहा लवकर. चलो, अपेक्षा अशी की सगळ्या गोष्टी तुम्हाला कळत असतील व्यवस्थित, ठीक आहे. हां, कुणाला काय अडचण किंवा डाऊट असेल तर ते विचारू शकतो. झालं. चलो, जर तुम्हाला कळालं असेल तर मी एक प्रॉब्लेम देतो, तुम्ही ते काय करा, मला ऑर्डर आणि डिग्री सांगा, ठीक आहे. एकदम चिल्लर क्वेश्चन विचारलेले असतात. चलो, हे क्वेश्चन जे आहे ना परीक्षेला जवळपास 4-5 वेळेस पडलेले, तेच लिहितो मी. झालं. झालं. चलो नेक्स्ट, d3y/dx³ = k plus dy/dx² ⁻³ करता येईल. इथे 3/2 वर काय आहे, हां चलो सांग किती आहे. तर काय करावं लागेल आधी, मग कितीने पॉवर करावं लागेल, स्क्वेअरिंग करावं लागेल. मग लिहायचं स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड, ठीक आहे. मग काय येईल बघा, d3y/dx³ चा स्क्वेअर = k plus dy/dx² आणि सगळ्यांचा पॉवर 2. माहित काय रे, हे 2 कॅन्सल, काय d3y/dx
क्यूबचा स्क्वेअर इज इक्वल टू, इथं 1 नाही के, सॉरी के प्लस dy बाय dxचा स्क्वेअर होल क्यूब. बरं, हे क्यूब एक्सपान्शन करायची गरज आहे का? नाही, कारण इकडं ऑर्डर इकडे, तर ऑर्डर इज इक्वल टू, ऑर्डर किती आहे रे? 3 आणि डिग्री किती आहे? झालं. इझी क्वेश्चन विचारतात भरपूर, म्हणजे कॉन्सेप्ट कळाल तर काय अवघड नाही. फक्त कंडिशन पॉवर रेशो मध्ये नसायला पाहिजे आणि निगेटिव्ह नसायला पाहिजे. ठीक आहे, झालं. चल, जर तुम्हाला खरंच कळालं असेल ऑर्डर अँड डिग्री, तर मी नेक्स्ट प्रॉब्लेम सांगतो, किती जण येते बघू. इन अ स्क्वेअर रूट ऑफ d3y बाय dx क्यूब प्लस dy बाय dx, जे पुस्तकात विचारते तेच लिहितो मी. ठीक आहे, इज इक्वल टू y. हा, हे खूप जुना क्वेश्चन आहे, 2011-12ला, म्हणजे जी स्कीम आय स्कीम कुठेतरी विचारला असेल. ठीक आहे, सहसा मी बुक घेत नाही. ठीक आहे, बट मला वाटतं की ऑर्डर अँड डिग्रीचे मी जर रॅन्डम प्रॉब्लेम घेतले तर ते लेकरांना वाटतात की खूप इझी घ्यायलो म्हणून मी पुस्तकातले सध्या प्रॉब्लेम घेतोय. ठीक आहे, चल, जे एक्झामला पडले तेच घेतोय. काय करावं लागेल आधी चेक करा. हे स्क्वेअर रूटला जर कॅन्सल करायचं असेल तर काय करावं लागेल आधी? इकडचा 1/2 नाही, इकडचा आधी प्लस dy बाय dx तिकडे घेऊन गेला पाहिजे. डायरेक्टली स्क्वेअर करून होणार आहे का? नाही, ते अवघड जाईल. म्हणून काय करायचं, तसं पण येते बरं, अवघड जाईल. y इंटू dy बाय dx चा असं लिहावं लागेल. इकडचा प्लस y आणि इकडचा प्लस dy बाय dx तिकडे जाऊन काही मायनस एक क्वांटिटी. आता काय करावं लागेल रे? स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड, किंवा तुम्ही डायरेक्टली स्क्वेअर केलं तर चालते बरं का, पण ते अवघड जाईल थोडंसं. ठीक आहे, स्क्वेअरिंग केल्यावर काय होईल रे? हे स्क्वेअर रूट तेवढं निघून जाईल. चलो, आता फक्त थोडीशी मदत पाहिजे मला, की हे जे y मायनस dy बाय dx आहे ते एक्सपान्शन करायची गरज आहे का? नाही, फक्त हे स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर काय होईल रे? कॅन्सल. तर इक्वेशन बनेल d3y बाय dx क्यूब इज इक्वल टू y मायनस dy बाय dx चा स्क्वेअर. ऑर्डर सांगा, ऑर्डर किती आहे? 3. डिग्री किती आहे? संपली. ठीक आहे, चलो हे जर प्रॉब्लेम तुम्ही केलात तर आपण ऑर्डर अँड डिग्रीचे प्रॉब्लेम बस करूत. कौन सा निगेटिव्ह? हाँ, ठीक है, चलो नेक्स्ट. चलिए d2y बाय dx स्क्वेअर, d2y बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू इन अ स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस dy बाय dx चा क्यूब. ठीक आहे, निगेटिव्हचा थोड्या वेळानंतर घेतो. ठीक आहे, चलो आता मला सांगा स्क्वेअर रूट म्हणजे काय रे? 1/2. आधी त्याला कॅन्सल करावं लागेल, मग त्याला काय करावं लागेल? हे सगळे परीक्षेला पडलेले आहेत बरं का. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. हां, काय d2y बाय dx स्क्वेअर चा स्क्वेअर. आणि ते चेक करा, स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर काय होईल रे? निघून जाईल, नंतर काढतो मी. dy बाय dx चा क्यूब चा स्क्वेअर. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट काय होईल? कॅन्सल. तर काय होईल रे? d2y बाय dx स्क्वेअर चा स्क्वेअर इज इक्वल टू 1 प्लस dy बाय dx चा क्यूब. ऑर्डर प्लीज, डिग्री प्लीज.
आता काही काही नाही तर कन्फ्युज होतात बरं का, सर हायेस्ट पॉवर तर 3 आहे. जर कॉन्सेप्ट जर क्लिअरली कळाली असेल, ज्याची ऑर्डर घेतली त्याचं काय घ्यायचं, डिग्री घ्यायचं. कळाला, ऑर्डर टू डिग्री टू. कितीदा जास्तीत जास्त डेरिव्हेटिव्ह काढलाय ते सांगणं म्हणजे ऑर्डर, आणि जे काही हायर ऑर्डर आहे त्याची सगळ्यात मोठी जी पॉवर असते त्याला काय म्हणायचं, डिग्री. ठीक आहे, चलो आता तुमची एक इच्छा होती की निगेटिव्ह पॉवर आला तर लिहू. समजा असं असेल d2y बाय dx² इज इक्वल टू काय 3x डिवायडेड बाय किंवा 3x मायनस 4y इंटू dy बाय dx चा पॉवर -1 असेल. डिनॉमिनेशन नको हे. ऍक्च्युली मायनस पॉवर म्हणजे काय रे, मायनस पॉवर म्हणजे काय ते सांगतो नीट लग रे. d2y बाय dx² इज इक्वल टू 3x मायनस 4y. इथं निगेटिव्ह पॉवर असेल त्याला काय करायचं, डिनॉमिनेटर मध्ये घेऊन जायचं, dy बाय dx. काय करायचं, dy बाय dx करायचं. कळलं, मग आता एलसीएम काढा. काय d2y बाय dx² इज इक्वल टू एलसीएम काय dy बाय dx इज इक्वल टू इथं काय 3x इंटू dy बाय dx मायनस 4y येईल का चेक करा, आणि इकडचं dy बाय dx इकडे मल्टिप्लाय होईल. d2y बाय dx² इंटू काय dy बाय dx इज इक्वल टू 3x इंटू dy बाय dx मायनस 4y. हा आता लाईक झालं, शक्यतो असं येणार नाही तरी पण मला सांग वायचा हायेस्ट किती डेरिव्हेटिव्ह काढलाय, 2 म्हणजे ऑर्डर काय झाली. बरं त्याचाच डिग्री किती आहे कळलं. बरं असे मी कितीही प्रॉब्लेम घेतले तरी काय फरक पडणार आहे का, नाही. एक लास्ट प्रॉब्लेम देतो मी तुम्हाला, ते जर आला तुम्हाला तर मग आपण ऑर्डर आणि डिग्रीसाठी थांबवतो. ठीक आहे, मग फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन ते याच लेक्चरमध्ये करायचं का नेक्स्ट लेक्चरमध्ये ते आपण बघू थोडंसं वेळानंतर. हे तुम्ही करता आलं पाहिजे. बरं ठीक आहे, d2y बाय dx² रेज टू 2/3 इज इक्वल टू in a square root of in a bracket of y plus dy by dx. ठीक आहे, हे तर तुम्ही काय करायचं, मला ऑर्डर आणि डिग्री कॅल्क्युलेट करून सांगायचं. जर तुम्ही मला ऑर्डर आणि डिग्री करेक्ट सांगितलं तर आपण इथं थांबू शकतो, काय अडचण नाही. बरं करेक्ट सांगितलं तरच. स्क्वेअर रूट म्हणजेच 1/2 आणि या सगळ्यांचा पॉवर किती 3. मी जेव्हा असं करेन हे 3 आणि हे 3 काय होईल रे कॅन्सल, म्हणजे काय होईल रे d2y बाय dx² चा स्क्वेअर इज इक्वल टू इथं y पर कहा इथं काय रे y प्लस dy बाय dx चा कितवा पॉवर रे 3/2. बरं आता ऑर्डर आणि डिग्री सांगता येते का, ऑर्डर आणि डिग्री सांगता येते का, नाही. का बरं, अजून फ्रॅक्शन आहे. तर मग काय करावं लागेल आता लिहावं लागेल स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. तुम्ही डायरेक्टली 6 पॉवर घेतला तर चालला असतं बरं का. स्क्वेअरिंग ऑन बोथ, एलसीएम ने हे करायचं बोथ साइड. मग काय d2
d2y बाय dx स्क्वेअर, ह्याचा ऑलरेडी स्क्वेअर होता आणि याचा आणखीन काय केला मी, स्क्वेअर केला, तर उत्तर काय येईल रे, y प्लस dy बाय dx चा पॉवर 3/2 आणि याचा स्क्वेअर, तर काय रे 2 2 कॅन्सल, तर फायनल इक्वेशन काय येईल, पॉवरचा पॉवर काय ते, चलो d2y बाय dx स्क्वेअर रेस टू 2 2 जा 4 इज इक्वल टू y प्लस dy बाय dx चा पॉवर किती रे 3. याला क्यूब सोडायची गरज आहे का, नाही, माझं सगळं फोकस कशावर आहे, हायर ऑर्डरवर. हायर ऑर्डर किती, डेरिव्हेटिव्ह किती रे 2 आहे, तर ऑर्डर इज इक्वल टू किती आहे 2 आणि डिग्री कोण सांगते 4. ठीक आहे, इथपर्यंत कोणाला काय अडचण, पक्का. ऑर्डर आणि डिग्री कळालं, ऑर्डर आणि डिग्री कळालं. जर समजा ऑर्डर आणि डिग्री कळाला असेल, ऑर्डर आणि डिग्री कळाला असेल तर पुढचा पार्ट आपल्याला खूप इझी जाणार आहे. ठीक आहे, जर समजा ऑर्डर आणि डिग्री कळाला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत काय करायचं आहे, शेअर करायचं आहे. ठीक आहे, थँक्यू. काही डाऊट्स किंवा काही अडचण असेल तर खाली कमेंट करायचं. थँक्यू.